मुंबईसारख्या ठिकाणी पण ना, मी सगळे सण अगदी आपल्या गावी जशी साजरी करायची ना माझी आई, मी तशीच साजरी करते. तर ते संक्रांत स्पेशल भोगी आहे आणि भोगी दिवशी ना, या पोळ्यांचा ना खूप मान असतो आणि मी या पोळ्या घेतलेल्या आहेत आणि नंतर मार्केटमधून मी पूर्ण भाजीपालाही घेऊन आलेली आहे. कारण भोगी दिवशी ना मिक्स भाजीचा खूप मान असतो. मग घरी भाजी वगैरे घेऊन आल्यावर नंतर मी त्याला निवडून वगैरे घेतलं, स्वच्छ करून घेतलं. नंतर मग त्याला ना टोमॅटो, कांदा आणि लसूण हे व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे चांगलं परतून घेऊन. त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक असं टाकून पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि नंतर कढई पॅनमध्ये ना जिरे, मोहरी ह्याची फोडणी देऊन हे आपण जे आता पेस्ट तयार केलेली आहे ती चांगली फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना अगदी घरचा काळा मसाला टाकलेला आहे मी. तर भोगीला ना हा खूप मान असतो मिक्स भाजीचा आणि बाजरीची तिळाची भाकरी. तर सगळे सण साजरा करायला पाहिजे कारण मुंबईसारख्या ठिकाणी ना आता मी ज्या सोसायटीत राहते तिथे सगळे साजरे करत नाहीत. कारण कुठून वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे आलेले असतात. पण मुलांना कसं माहिती होणार? मुलांनाही संस्कार किंवा आपली परंपरा, संस्कृती माहिती व्हायलाच पाहिजे. त्यांनाही कळायला पाहिजे. आपण गावी राहिलो त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे. माझं बालपण गावी गेल्यामुळे मला सगळे सणवार माहिती आहे. तर हे बघा फ्राय करून घेतलेली आहे भाजी आणि ह्याच्यामध्ये ना थोडे तीळही टाकायचे आहेत. तर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी चव येते आणि शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर खूप भाजी ना ही भोगीची अप्रतिम आणि चविष्ट लागते. आपण मिक्स व्हेजही म्हणू शकतो त्याला मिक्स व्हेजेस म्हणजे म्हणता येईल. आमच्याकडे तर हेच म्हणतात मिक्स भाजी आणि काही ठिकाणी ना भज्जीही म्हणतात. तर चांगली फ्राय वगैरे करून घ्यायची आहे. कोणाला सुकी पाहिजे असेल तर सुकी किंवा तुम्ही रस्साही ठेवू शकता आणि नंतर ना आपल्याला बाजरीची भाकरीही करायची आहे. तीळ टाकून तीही खायला अप्रतिम लागते. त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ वगैरे टाकायचं. बघा खूप सुंदर लागते. माझ्या मुलांना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच ही भाकरी खूप आवडते. असंही आम्ही बनवतच असतो. तर मी भाकरी वगैरे करून घेतली. नंतर जे पोळ्या आणल्या होत्या त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर प्रत्येक सण साजरा केला पाहिजे. आपल्या मुलांनाही माहिती होतं आणि आपलीही संस्कृती जपली जाते. आणि गावी ना माझी आई लहानपणी आम्ही बघायचो, की भोगी दिवशी 5 तिळाच्या भाकरी म्हणजे प्रत्येक 5 सुवासिनी बोलून त्यांना तिळाची भाकरी, चुड्याची जोड अशी म्हणजे द्यायची. तर चला आपली भाकरी पण तयार झालेली आहे. बघू शकता अगदी टम्म अशी फुगत आहे. तर अशा प्रकारे मी भोगीचा सण साजरा केला आणि खूप छान वाटतं असे सण वगैरे साजरा करायला. तर भाजीही आपली तयार आहे. तर हा माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हेज भाजी आणि आपली बाजरीची तिळाची भाकरीही तुम्हाला कशी वाटली? तुमच्याकडे साजरी करतात का? अशी नक्की कमेंट करून सांगा. बाय.